देवाने आपल्या ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं त्या परिस्थितीमध्ये सुखानं राहावं बाळा. म्हणे आई आपल्याला आनंदात किंवा दुःखात ठेवणारा तो देव कुठे राहतो ग? म्हणे बाळा देव सगळीकडेच भरलेला आहे. अशी कोणतीच जागा नाहीये की जिथं या ठिकाणी माझा देव नाही. विठ्ठल जळी स्थळी असे भरला रिता 58 से उरला. अशी कोणतीच जागा नाही की जिथं माझा देव राहत नाही. देव सगळीकडे. पण त्याला पाहण्यासाठी त्याला प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी व्रत करावे लागतात, उपवास करावे लागतात. पण उपास या शब्दाचा अर्थ आम्हाला कळाला नाही, म्हणून आमची थोडी फजिती झाली. उपसमीपे आसन नीती उपासन. उप म्हणजे जवळ आणि वास करणे म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहणे म्हणजेच उपवास. आमची एकादशी तर पाहायसारखी असते महाराज. उद्या उपास नसला ना तर आमच्या घरी बापरे विचारू नका. आमच्या घरी जर एकादशीचा उपास असला नवरात्राची तर 15 दिवस आधी चालती तयारी आमची. म्हणायला उपास 15 दिवस आधी. हे पीठ दळून आणा, ते पीठ दळून आणा, साबुदाणा आणा, शेंगदाणे आणा, ते दळा, साबुदाणा भिजवा. उद्या उपास नसेल तर आदल्या दिवशी तयारी नसते, पण उद्या उपास असेल तर खायची तयारी आदल्या दिवशीच करावी लागते. महाराज साबुदाणा भिजू घालावा लागतो. भिजत नाही ना, पण करा. दिवसभर चर पण एकादशी कर, अशी करते. एकादशी म्हणून या दुप्पट खाशी, अशी आमची निर्जला एकादशी. काही होईना कर, पण खरं अर्थ असा आहे उपासाचा. आणि भागवतात तर सांगितलेले एकादशाम विशेषेण कर्तव्यात भोजन द्वयम. एकादशीच्या दिवशी 2 वेळा भोजन करावं, पण कोणतं? दिवानाम स्मरणंच रात्रौ तद् कीर्तनात. दिवसा भागवताचं श्रवण नामस्मरण आणि रात्री हरीचं कीर्तन हे पोटभर करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी. आई मी त्या देवाला प्राप्त करण्यासाठी निघालो आणि ध्रुव पळाला महाराज तिथून. आई म्हणाली थांब, उद्या जातो तर आज जाय, आज जातो तर आत्ता जाय, पण थोडं थांब. म्हणे मी नाही थांबणार. आता निश्चय केला म्हणा. जंगलामध्ये आला घोर. पूर्वीचे जंगल होते, दिवसा किर्र असा आवाज यायचा, रात्रीची गोष्ट सोडा. दिवसा अंधार, जमिनीवर तर रात्रीची गोष्ट सोडा. अशा किर घोर अरण्यामध्ये या ठिकाणी ध्रुव येता झाला. नारदांनी पाहिलं, म्हणे अरे लेकरू आलंय 5 वर्षाचं, घरी काढून द्यावं लागल. भगवंतांनी पण सांगितलं घरात काढलं, घरी काढून द्यायला. भज म्हण नारायण. नारायण प्रगट, नारद प्रगट झाले ध्रुवासमोर. पाहिल्या बरोबर ध्रुवाने नमस्कार घातला संतांच्या चरणावर. संत माथांची चरणावरी ध्रुव हे साष्टांग करी दंडवत. दंडवत प्रणाम केला. कोण होतो बरी इथं जंगलात सांगायला लेकराला? 5 वर्षाचं लेकरू कोण होतं सांगायला की महाराज अरे पाया पड. आता आम्ही जातो काही काही घरी दूध प्यायला, चहा प्यायला, तर मावश्या सांगतात पोराला महाराजांच्या पाया पड ना. पिंट्या महाराजां, बरं पिंट्या काही लहान नसतो, पिंट्याला 2-4 पिंट्या झालेल्या असतात, तरी पिंट्याला सांगावं लागतं. इथं ध्रुव बाळाला कोणी सांगितलं? फक्त 5 वर्षाचा ध्रुव. कोणी सांगितलं महाराजांच्या पाया पड? पण जेव्हा माणसं नसतात ना तेव्हा संस्कार काम करत असतात. संस्कार काम करतात. कुठं निघाला बाळ ध्रुवा? म्हणे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी.
म्हणे काय तुझं वय का? अरे खेळण्याचं बागडण्याचं वय तुझं, चल जा घरी. नाही म्हणे मी निश्चय केलाय. मग त्याला भीती दाखवली. पाय तो वाघ, तो सिंह, ते पाय तो सिंह ढरकाळी फोडायला लागला. तो सिंह तो तुला खाऊन टाकीन बर का. म्हणे देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भावो. आम्हाला आमच्या देहाची आता किंमत नाही. मग आता त्याला प्रश्नाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. म्हणे का रे ध्रुवा, तू नेमकं जाशील कुठं इथून? म्हणे ते तर मला काही माहित नाही, पण माझ्या आईनं सांगितलं जंगलात जावं लागतं देव प्राप्त करण्यासाठी. म्हणे जंगल तर केवढं, कुठं जाशील? म्हणे तुम्हीच मला गुरु सारखे भेटला, तुम्हीच माझे गुरु, मी तुमचा चेला, आता तुम्हीच सांगा. म्हणे मी तुला काढून द्यायला, तुला माहिती सांगायला आलो, मलाच कळलं. पण तुझी भक्ती मी पाहिली. मी तुला स्थानाचं महात्मा सांगतो. इततात गच्छ भद्रन्ते यमुनायास्तटं शुचि पुण्यं मधुवनं यत्र सानिध्यं नित्यदा हरे. इथून जवळच मधुवन नावाचं वन आहे. त्या वनामध्ये तू जा, जिथे राधे सहित श्रीकृष्णाचा नित्य निरंतर या ठिकाणी वास असतो, तेथे तू जा. म्हणे का रे ध्रुव, पण जप कोणता करशील? म्हणे ते तर काही सांगितलंच नाही. तुम्हीच द्या ना मला मंत्र, तुम्ही माझे गुरु, मी तुमचाच. म्हणे तुला काढून द्यायला आलो का तुला जप द्यायला आलो, माझं मलाच कळणार. पण तुझा निश्चय पाहिला, आणि निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे त्याची फळ. मंत्र दिला. जपस्य परमो गुह्यो श्रूयता मे नृपात्मज यं सप्तरात्र प्रपदन् पुमान् पश्यन्ति खेचरा. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला, श्रेष्ठ मंत्र. म्हणे का रे ध्रुवा, पण तो भगवान जर तुझ्या समोर आला दर्शन द्यायला, तर त्याला ओळखशील कसा? तो भगवान कसा दिसतो माहिती तुला? त्याचा रंग, त्याचं रूप, त्याचा आकार उकार काही माहिती तुला? म्हणे तुम्हीच सांगा आता, महाराज तेवढंच कशाला ठेवता? भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचं वर्णन नारदांनी ध्रुव बाळाला करून सांगितलं. कसा आहे तो भगवान? म्हणे तरुणम रमणीयांगम ऋणेक्षेष्टाक्षणाधरम प्रणताश्रयणम रमणम शरण्यम करुणार्णवम श्रीवत्सांकं घनश्यामं पुरुषं वनमालिनं शंखचक्रगदा पद्म अभिव्यक्त चतुर्भुजं. त्याच्यात शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाला यांनी तो विभूषित आहे. तत्र नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजं शंख चक्र गदा पद्म वनमाला विभूषितम. त्याचा वनमाला धारण केलेला आहे. शंख चक्र गदा पद्म वनमाला हातात आहे. त्याचा रंग काळा आहे. सावळा मेघ श्याम तनू आहे. कृष्ण काळा. कृष्ण काळा का माहिती का? एकदा कृष्णानं नाही का रडू लागला कृष्ण, आणि यशोदेला म्हणू लागला, आई तू गोरी, बाबा गोरे, दादा गोरे, मीच काऊन काळा? यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला? म्हणे जाऊ दे, काळा तर काळा, दोन तरंग आहे, काळा न गोरा, तू काळा. आता एखाद्या बाईला जर लेकरू काळा असल आणि ते म्हणायला लागलं मी काळा काऊन, तर काय उत्तर देणार आहे? पण लहान लेकराला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत ते रडण्याचं थांबत नाही. लहान लेकरू रडायला लागला, कृष्ण रडू लागला सारखा. म्हणे सांग मी काळा का?
शेवटी आईने इतकं छान उत्तर दिलं तेव्हा कृष्णाला ते आवडलं आणि तो शांत झाला. म्हणे कृष्णा, रात्रीच्या काळ्या अंधारात तुझा जन्म झाला, तो रात्रीचा काळा अंधार तुझ्या अंगाला चिटकला आणि म्हणून तू काळा. एकदा राधेनं पण विचारलं कृष्णाला, म्हणे तुझ्या घरातले सगळे गोरे तू काळा का? तर कृष्णाने राधेला मोठं सुंदर उत्तर दिलं. म्हणे राधे, तू सारखी माझ्याकडे पाहत राहते ना, तुझ्या डोळ्यातलं काजळ माझ्या अंगाला लागतं आणि म्हणून मी काळा. पण खरा अर्थ असा आहे की तो काळाचाही काळ आहे म्हणून तो काळा. तुम्ही कधी पंढरपूरला गेले तर विष्णूची मूर्ती कशी आहे? पांडुरंगाची, काळी. तुम्ही कधी वृंदावनला गेले तर वृंदावन मध्ये बाकी बिहारी लाल प्रधान मंदिर आहे वृंदावनचं. खूप वेळा गेलो आम्ही बाकी बिहारी मंदिर पाहण्यासाठी. अशी सुंदर मूर्ती आहे, तेरे चेहरे से नजर नहीं हटती. इतकी सुंदर मूर्ती आहे. आणि तुम्ही जितक्या वेळेस दर्शन घेताना तितक्या वेळेस त्याचे भाव वेगवेगळे दिसतील तुम्हाला. मूर्तीचे सारखे दिसणार नाही. मग मूर्ती प्रत्येक वेळेस भाव तुमचे चेंजिंग होत राहतील. ती बाके बिहारीची मूर्ती पण काळी आहे. तुम्ही यमुनेचं पाण्यात कधी स्नान केलं? यमुनेचं पाणी कसं आहे माहितीये का? ते पण काळ आहे. रात्र काळी आहे, घागर काळी आहे, यमुनेचं पाणी काळे आहे, मोती काळे, सगळं काळ आहे, गोपी काळ्या आहेत, सगळं काळ आहे. एका गवळणीमध्ये मोठं सुंदर वर्णन आहे. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे हो माय. कुंद काळी कचोळी काळी, कास कसली काळी हो माय. कुंद काळी जळ काळी, कास कसली काळी हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, जळ काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ मोती काळे हो माय. कुंदगाळी हिरवळ काळे, गळ्यात मोती काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ यमुना मी काळी कंचोळी काळी, गळ्यात मोती काळी हो माय. मी काळी कंचोळी काळी, गळ्यात मोती काळे हो माय. रात्र काळी
घागर काळी यमुना जळ काळे रोमार रात काळी घागर काळी यमुना जळ काळे रोमार यमुना जल काळे होमाय रात काळे घागर काळे यमुना जल हे काळे होमाय विष्णुदास नावाची स्वामी न काळी कृष्णमूर्ती बहु काळी हो माय विष्णुदास नावाची स्वामी न काळी कृष्णमूर्ती बहु काळी हो माय रात्र काळी घागर काळी यमुना जळ काळे हो माय रात्र काळी घागर काळी यमुना जळ काळे हो माय रात काळे घागर काळे यमुना जल काळे होमाय रात काळे घागर काळे यमुना जल हे काळे होमाय रात्र काळी घागर काळी यमुना जळ काळे हो माय राहू दे, तू आहे ना, तू लाव. तर पहा सगळ्या काळ्या पदार्थांचं वर्णन असा तो भगवान या ठिकाणी सावळ्या रंगाचा आहे, श्यामल वर्णाचा आहे, कुरळ्या केसाचा आहे, अशा रूपाचं तू या ठिकाणी ध्यान कर. अशा रूपाचा तू या ठिकाणी ध्यान कर. नमस्कार केला ध्रुवाने चरणावर नारदांच्या वरद हस्त ठेवला नारदांनी. लोक म्हणतात ध्रुवानं कुठं गुरु केला होता, पण लोकांना माहित नाही की नारदांसारखा गुरु ध्रुवाला जंगलामध्ये भेटला होता. कारण देव गुरु केल्याशिवाय भेटत नाही. हा सद्गुरु वाचून सापडेनस. आणि नारद ज्याला भेटतो त्याला देव भेटतोच बरं काही कन्फर्म. तुम्हाला मी किती काही उदाहरण देऊ शकतो असे की नारद भेटला आणि देव भेटला, पण तुम्ही मला किती जरी अभ्यास केला तर असं उदाहरण नाही देऊ शकत